एका गावात विनायक नावाचा मूर्तिकार राहत होता. गणेशोत्सव जवळ आला असतानाच त्याच्या मुलीची प्रकृती खालावली. तिच्या शस्त्रक्रियेसाठी खूप पैशांची गरज होती, पण विनायककडे काहीच उरले नव्हते. एकीकडे मुलीचे आजारपण आणि दुसरीकडे सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्तीचे काम पूर्ण करण्याचे दडपण त्याच्यावर होते. संकष्टी चतुर्थीच्या रात्री विनायक थकलेला असतानाही बाप्पाची मूर्ती घडवत बसला. त्याचे हात थकले होते, पण डोळ्यांत पाणी आणि मनात श्रद्धा होती. अचानक एक लहान मुलगा तिथे आला आणि विनायकला मूर्ती कामात मदत करू लागला. त्या मुलाच्या सहवासामुळे विनायकचा उत्साह वाढला आणि पहाटेपर्यंत अत्यंत तेजस्वी अशी मूर्ती पूर्ण झाली. सकाळी जेव्हा विनायक शुद्धीवर आला तेव्हा तो मुलगा तिथे नव्हता. मंडळाच्या लोकांनी मूर्ती पाहून विनायकला मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली. तो पैसे घेऊन दवाखान्यात पोहोचला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की रात्रीतून मुलीच्या प्रकृतीत इतकी सुधारणा झाली आहे की आता शस्त्रक्रियेची गरज उरली नाही. आपल्या भक्तासाठी बाप्पा स्वतः बालरूपात मदतीला धावून आले होते याची विनायकला प्रचिती आली. तात्पर्य, संकटाच्या काळातही जो आपली श्रद्धा आणि कर्तव्य सोडत नाही त्याच्या मदतीला परमेश्वर स्वतः धावून येतो.